टॉस जिंकलाय टीम विदिशा स्टार्स या संघाने. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय सिद्धी शेडगेने. ओव्हर नंबर 1 च्या खेळाला सुरुवात होईल. पार्थ सावंत ही संपूर्ण स्पर्धा या खेळाडूने गाजवली आहे आणि आता या मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल काय हाताळलाय गोलंदाजाने. बरोबर परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी हाताळली होती गोलंदाज पार्थ सावंत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काही चान्स नव्हता फलंदाजाला, फक्त बॅटच मधोमध आणायची होती आणि ते काम देखील केले विक्रम धनावडेने. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. स्लोअर वन बॉल. हो, या वेळेला संधी होती, संधी गमावली आहे. महत्वाचा विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा झेल महत्वाचा होता. एका हातामध्ये प्रयत्न केला होता शैलेशने, त्याच्या हातातून झेल निसटलाय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता ही संधी होती विक्रम धनावडेला. आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला विक्रम धनावडे देखील चांगला खेळ केला संपूर्ण स्पर्धेमध्ये. फुल टॉस बॉल, चुकीला माफी नाही आणि हा बॉल गेलाय सीमा रेषा पार. 4 चौकार. आता रिव्ह्यू घेतलाय, पडताळणी केली जाईल नो बॉल आहे की नाहीये. कारण विक्रम धनावडे बरोबर पिक करत असताना हा लो फुल टॉस बॉल होता. चांगला पिक केलाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विक्रम धनावडेने 4 धावा वसूल केल्यात. आता हा नो बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी केली जाईल. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतरच्या बॉलवर लगेचच विक्रम धनावडेने बॅट फिरवली आणि चौकार त्याने टोकलाय. बॉल खाली राहिला होता. झेलची सुवर्ण संधी होती, प्रयत्न केले शैलेशने, त्याच्या हातामधून झेल निसटला. आता पाहायचंय नो बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर सर रोशन खापणे पडताळणी करतायत, त्याची पडताळणी केली जाईल. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये सर उमेश पाटकर आहेत. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे आहेत. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये रोशन खापणे आहेत. आणि आता निर्णय येईल, तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू गोलंदाजाने हाताळलाय. रिव्ह्यू लॉस्ट आहे. नोंद घ्यायची आहे टीम विदिशा स्टार. पुन्हा एकदा फिरवलाय, बॉल फिरला, बॅट फिरली आणि बॉल फिरत फिरत निघून गेलाय 2 धावांसाठी. 6 धावा आता धाव फलकावर झाले. 6 ऑन बोर्ड. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावर. विक्रम धनावडे काय खेळ केला या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विशाल धनावडेने देखील चांगली कामगिरी केली टीम श्री 11 या संघाकडून खेळत असताना. पडलाय बॉल, बरोबर फिल्डर आहे, संधी आहे. थ्रो तर केला, यस थ्रो केलाय बरोबर. शैलेशने तो फिल्डर बरोबर त्या ठिकाणी तैनात केला. यश खंडाकडे तिथे उभा असल्या कारणास तो मात्र साहिल पेडणेकर थोडासा लांब उभा होता आणि त्याच्यानंतर बरोबर त्याच्याकडे तो बॉल आला. आता थर्ड अंपायरची मदत मागितली जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला विक्रम धनावडेने आणि बरोबर साहिल पेडणेकर बॉल पर्यंत पोहोचला. थ्रो बरोबर केलाय, बरोबर एंडला थ्रो केलाय आणि पार्थ कडे आपण पाहतोय. आता हा फलंदाज बाद आहे की नाबाद आहे त्याची आता पडताळणी केली जाईल. तो केला साहिल पेडणेकरने आणि तो आता यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय अजून आला नाहीये, तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस आलाय. फलंदाज बाद विक्रम धनावडे. OUT आउट.
नवीन फलंदाज पार्थ बुचके आलाय. नवीन फलंदाज चांगला खेळ पार्थने केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विकेट आली पहिली धावबाच्या स्वरूपात. विक्रम माघारी परतलाय. सिद्धी स्ट्रायकिंग एंडला चांगला बॉल. चेंडूला सन्मान दिलाय. सरळ रेषेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय टीम विदिशा स्टार्सच्या संघाचा. चांगला बॉल हाताळ होता पार्थने. संधी नव्हती फलंदाजाकडे आणि बडूनच की काय चेंडूला सन्मान दिला सिद्धी शेडगेने. डॉट बॉल आलाय. 6 धावा धाव फलकावर झाल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पार्थ बुचके अगदी युवा उद्योन्मुख खेळाडू आहे. त्याने सांगितलं मुलाखती दरम्यान, मी पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळतोय आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळत असताना काय कामगिरी केली आहे. मंत्रमुग्ध केलं या फलंदाजाने. शैलेश आलाय ओव्हर नंबर 2. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल क्रिकेट प्रेमी युवराज चव्हाण यांच्याकडून. शैलेशसाठी पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पुरस्कार. युवराज चव्हाण काळ्या चौकीचे हे क्रिकेटचे चाहते आहेत आणि त्यांच्याकडून हा पुरस्कार असणार आहे. 6 धावा धाव फलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर नंबर 2च्या खेळाला सुरुवात होते. पहिला चेंडू. पहिलाच बॉल. फटका फसलाय. हवेत आहे बॉल. सोडलाय झेल. संधी होती ती गमावली. पार्थने सांगितलंय वेट, मी येतोय. परंतु यश खंडागळे बॉल पर्यंत पोहोचला होता. झेल त्याच्या हातामधून निसटलाय. प्रयत्न त्याने देखील चांगले केले होते. महत्वाचा विकेट होता पार्थ बुचकेचा. संधी होती, संधी गमावली आहे. पार्थला मिळाला आता जीवदान. चांगलाच बॉल हाताळला होता शैलेशने. पहिल्याच बॉलवर विकेट आली असती. यश खंडागळे चांगला खेळाडू आहे. यशने देखील तो झेल टिपला असता. स्लोअर 1 बॉल. पिक करत असताना सिद्धी शेडगेच्या बॅट मधून मोठा फटका आलाय आणि बॉल आता नेमका कुठे ट्रॅव्हल झालाय ते पाहावं लागेल. दोन धावा आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकली आहे. 9 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 9 ऑन बोर्ड. पहा संधी गमावली. झेल सुटल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज सिद्धी आला आणि त्याच्याच बॅट मधून हा दुहेरी धावेचा फटका पाहायला मिळतोय. स्लोअर 1 बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळलाय त्याच बॅटने आणि तेच नाव आहे. हा बॉल आता निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. धावा झाल्या 13. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात चांगली झाली आहे विदिशा स्टार्स या संघाची, कारण सिद्धी शेडगेची बॅट बोलली. आतापर्यंत 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय.
स्लोअर वन बॉल समोर आणि हा बॉल देखील निघून गेलाय. आता नेमका बॉल कुठे गेलाय, नेमका बॉल कुठे गेलाय पाहावं लागेल. फक्त 2च धावा मिळणार आहेत. आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक बॉलकडे आयोजन समितीचं लक्ष आहे. आमचे कार्यकर्ते, आमचे सभासद त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक बॉल जरा चांगला. फिरवलाय चेंडू, आडव्या बॅटने फटका खेचलाय. पुल करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि आता बॉल दोन धावा आता पंच घोषित करतायत. 17 धावा आता धाव फलकावर झाल्यात. संधी होती, संधी गमावली आणि त्यानंतर आता काय काय घडले पहा मॅच मध्ये. ऑफ ब्रेक बॉल होता. पुन्हा एकदा पिक करत असताना आणखीन एक मोठा फटका आलाय सिद्धीच्या बॅट मधून आणि हा बॉल आता पुन्हा एकदा गेलाय गौशंकी चित्रात. 2 धावा मिळणार आहेत. म्हणजेच आता काय 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 19 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा स्ट्रोक चांगलाच पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र हा मोठा फटका सिद्धीच्या बॅट मधून आलाय. पार्थला मिळालाय जीवदान आणि त्यानंतर मात्र सिद्धीने चांगली फलंदाजी केली. एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आता त्या कॅचची देखील चर्चा होईल या संपूर्ण मॅच मध्ये, कारण ती कॅच महत्वाची होती. पार्थ बुचकेचा विकेट त्या बॉलवर येऊ शकला असता. त्यानंतर मात्र त्याचा झेल सुटला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज होता तो म्हणजे सिद्धी शेडगे आणि त्याच्या बॅट मधूनच धावा आल्या. हे होऊ शकतं क्रिकेटमध्ये आणि होतच असं सातत्याने. आता 7 बॉल मध्ये 13ची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड केली आहे दोन्ही फलंदाजांनी. पार्थ सावंत नवीन गोलंदाज 19 झाले धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. दोन पार्थ एकमेकांच्या समोर आलेत. चांगला बॉल फिरवलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मिळणार नाहीये धाव, मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगला बॉल हाताळला होता गोलंदाज पार्थ सावंतने. पार्थ बुचकेच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना आतापर्यंत पहिला बॉल हाताळला आणि पहिला चेंडू आता निर्धाव आलाय. 19 धावा धाव फलकावर झाल्यात. कानमंत्र दिला जाईल. सिद्धी कानमंत्र देतो या फलंदाजाला आणि ते करणं देखील गरजेचं आहे, कारण हा महत्वाचा सामना आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. त्याला देखील ठाऊक आहे हा किती महत्वाचा सामना आपल्या संघासाठी. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. हवेत आहे बॉल. काय घडलंय 3 फिल्डर आले, पाहतच राहिलेत. झेल कोण पकडणार. कॉलिंगच नव्हतं प्रॉपर. आणखीन एक जीवदान मिळाले पार्थ बुचकेला. संध्या गमावल्या जात आहेत. संध्या आल्या होत्या, 2 संध्या आतापर्यंत गमावल्या आहेत. फिल्डिंग थोडीशी लूज पडते आता श्रीमंत समर्थ या संघाची, कारण 3 फिल्डर आले होते. यश खंडागळे पोहोचला, साहिल पेडणेकर पोहोचला, ओम पाटील पोहोचला आणि बरोबर मधोमध क्वेश्चन मार्क होता. हा झेल नेमका कोणता खेळाडू टिपणार. चांगला बॉल स्क्वेअर लेगची दिशा निवडली. ओम पाटील फिल्डिंग चांगली आहे, थ्रो केलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. प्रत्येक धाव महत्वाची. आता धावा झाल्या धाव फलकावर 21 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम विदिशा स्टार्स 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
चांगला बॉल आता पिक केलाय पार्थने. आता हा बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. दोन धावा आता पंच घोषित करतायत. या दोन धावांच्या मदतीने आता धावा झाल्या 23. 23 धावा धाव फलकावर झाल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. पार्थ सावंत हे षटक हाताळतोय. निमिष गुरव त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सातत्याने तो आपल्या संघाला प्रोत्साहन देतो या मॅच मध्ये. स्लोअर वन बॉल. आता संधी आहे. ओम पाटील थ्रो केलाय. थ्रो थोडासा लूज होता. थ्रो लूज होता. आता एक धाव कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय, धाव संख्या आता एकने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 24. 24 धावा धाव फलकावर झालेत. 24 झाले धाव फलकावर. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणूनच की काय, नाणेफेक जिंकल्यानंतर लगेचच फलंदाजी करण्याचा निर्णय टीम विदिशा स्टार्स या संघाने या मॅच मध्ये घेतलाय. चांगला बॉल. लो फुलटा सिद्धी शेडगेच्या बॅट मधून. हा बॉल आता नेमका कुठे पडलाय? बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. म्हणजेच काय, आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा धाव फलकावर. आता 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. आता 1 मिनिटाचा स्पोर्टिसेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल आणि या टाइम आउट मध्ये आपण ऐकणार आहोत डीजेच्या माध्यमातून सुंदर असं गीत. स्पोर्टिसेक टाइम आउट ओव्हर. आणि आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा धाव फलकावर झाल्या. 28 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम विदिशा स्टार्स. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. भूपेंद्र नाचनकरला आमंत्रित केलं जाईल ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी. चांगला गोलंदाज आहे भूपेंद्र नाचनकर. अठ्ठावीस 28. चांगली सुरुवात टीम विदिशा स्टार या संघाने केली या मॅच मध्ये. भूपेंद्र नाचनकर आलाय ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी. तो सज्ज आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. पहिला बॉल. वाह, काय बॉल टाकलाय भूपेंद्रने. पहिला चेंडू आता निर्धाव डॉट बॉल. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये आतापर्यंत 28 धावा आल्यात. उर्वरित 11 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील ते पाहावं लागेल. उलटा बॉल गुडघ्यावर बसलाय. बॉलला पाठवलंय आता मैदानाच्या बाहेर.
2 धावा मिळणार आहेत, 2 धावा मिळणार आहेत. चांगला बॉल हाताळला होता गोलंदाजाने, उलटा बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ही खासियत राहिली आहे गोलंदाजाची. ऍक्शन रिप्ले मध्ये हा उलटा बॉल होता. लोअर फुल टॉस, चांगला कनेक्शन पाहायला मिळालं आणि बरोबर बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी धावा झाले 30. चांगला बॉल समोर उडवलाय. पार्थ बुचके इज ऑन फायर नाऊ आणि आणखीन एक मोठा फटका आलाय. 4 धावा, चौकार. हे नाची पहिला बॉल काय टाकलास? आता त्याची बॅट बोलते, त्याच्याच बॅट मधून हा दर्जेदार चौकार पाहायला मिळालाय. 34 धावा आता धावफलकावर झालेत. बॅटची कडा जरूर घेतली होती चेंडूने. आता आणखीन एक संधी होती. बॉल पुन्हा एकदा निघून जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळणार, आता एकच धाव मिळणार आहे. चांगला चेंडू गोलंदाज भूपेंद्रने हाताळला होता. संधी होती आता पुन्हा एकदा. पार्थ बुचकेला आतापर्यंत 3 जीवनदान मिळालेत या मॅच मध्ये. 35 झाले, 35. आपटलेला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. हाफ टॅक बॉल होता, चांगला स्ट्रोक आहे आणि हा बॉल देखील आता निघून जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी धावा झाल्यात आता धावफलकावर 37. 3.5 चेंडूंचा खेळ समाप्त. चांगला बॉल, आता फटका फसलाय. संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. आता चूक होणार नाही. साहिल पेडणेकर झेल टिपलाय. विकेट. पार्थ बुचके आउट. राजेश प्रतिष्ठान मंडळाचे खजिनदार माननीय श्री परेशजी यादव यांचं देखील स्वागत आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. आज मात्र आपल्या कामातून व्यस्त होते आणि तरी देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. ओम पाटील आलेत. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ओम पाटील नॉन स्ट्रायकिंग केलेला नवीन फलंदाज आहे श्लोक जाधव. पहिला बॉल. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. सोडून दिलाय चेंडू. वाईट बॉल पंच घोषित करतायत. आता रिव्ह्यू घेतलाय. पडताळणी केली जाईल. आता पडताळणी केली जाईल. वाईट बॉल आहे की नाहीये आता त्याची पडताळणी केली जाते. रिव्ह्यू घेतला लगेचच पार्थने. आता पाहिलं जाईल, विचार केला जाईल, तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. वाईट बॉल आहे की नाहीये. बॉल सोडून तर दिलाय सिद्धीने.
आणि येस वाईट बॉल आहे. रिव्ह्यू गमावलाय टीम श्रीमंत समर्थ या संघाने. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली जाईल आता. फटका यावेळेला फसलाय. आता पाहायचंय लॉंग ऑन मध्ये हर्षल आणि त्याच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय. आता घोषंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी चांगला बॉल हाताळला होता ओम पाटीलने. 2 धावा मिळणार आहेत. आता 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर. 40 धावा धाव फलकावर झालेत. 40 झाले धाव फलकावर. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. सगळ्यांचं लक्ष या मॅच वर आहे कारण हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार तो थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. चांगला बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. पाहायचे संधी. हो 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 संधी होती. संधी आता बरोबर झेल टिपलाय. शैलेश शेडगे मगाच्या बॉलला स्क्वेअर लेग मध्ये होते आणि त्यानंतर फिल्डिंग पोझिशन त्याने चेंज केली. त्या ठिकाणी नवीन क्षेत्ररक्षक आला आणि त्यानेच तो झेल टिपलाय. विकेट आली. सिद्धी आउट. आणि अमन वाटाणे यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. जर अमन वाटाण्यांनी या ओव्हर मध्ये षटकार ठोकला तर 1001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार गणेश जानवलकर यांच्याकडून दिला जाईल. हा पुरस्कार अमन वाटाणे याच्यासाठी हा पुरस्कार आहे. 40 झाले धाव फलकावर. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. नाकाच्या समोरून अगदी घासत पुसत हा बॉल निघून गेलाय विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तो स्पेशलिस्ट आहे, हा खेळाडू आहे. 1001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार गणेश जानवलकर यांच्याकडून दिला जाईल. अमन वाटाणे याच्यासाठी हे पुरस्कार आहे. समोर समोर खेचलाय, स्टेप आउट झालाय. अमन वाटाण्याच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा बॉल आता झालाय फरार फरार फरार. 4 धावा, चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. 4.4 चेंडूंचा खेळ समाप्त. 44 धावा धाव फलकावर. 3 गडी माघारी परतलेत. आणखीन एक चौकार जर अमन वाटाणेच्या बॅट मधून आला तर अमय जाधव यांच्याकडून 201 रुपये रोख रकमेचा पुरस्कार. बरोबर बॉल आहे. पारितोषिक वाढले. आता 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. खजिनदार परेशजी यादव देखील वाट पाहत आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. पहिल्या डावातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्लोअर 1 बॉल. चांगला बॉल हाताळला. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. एकच धाव मिळणार आहे. श्लोक जाधव आता नवीन फलंदाज आहे. त्याला आता स्ट्राईक मिळाली आहे कारण 45 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. श्लोक जाधव स्ट्रायकिंग एटला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅट मधून चौकार आला तर 500चा पुरस्कार दिला जाईल सुशांत जाधव यांच्याकडून.
आणि या बॉलवर आता काय घडलंय पाहायचंय. बॉल अगदी बॅटच्या वरच्या हिस्साला लागून निघून गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. म्हणजेच काय पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 46. 30 बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे. आता आपण पाहतोय पार्थ सावंतचा विचार केला तर पार्थ सावंतने 2 ओव्हर हाताळल्या. त्या 2 ओव्हरमध्ये 15 धावा त्याने खर्च केल्या. शैलेश शेडगेने 1 ओव्हर हाताळली. त्या षटकामध्ये त्याने 13 धावा खर्च केल्या. भूपेंद्र नाचनकरने 9 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट त्याने मिळवली. ओम पाटीलने देखील 9 धावा खर्च करत असताना एक विकेट मिळवली होती. आणि आता पुढील मॅचचा टॉस केला जातोय. एलिमिनेटर सोळाव्या पर्वामध्ये सरांचं आगमन होत आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. लक्ष या आणि रॉयल स्टॅलियन्स संकेत राणे लगेचच यायचं व्यासपीठावर प्लीज. विघ्नहर्ता अटीतटीची लढत आहे. हारो जितो मॅच. विशेष डिझाईन गेलेला हा टॉस आहे. टेल्स इज कॉल आणि टेल्स आलाय. म्हणजेच काय टीम रॉयल स्टॅलियन या संघाने टॉस जिंकलाय. संकेत प्रथमता निर्णय काय असेल? आम्ही परत एकदा गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. हा सामना महत्वाचा आहे. हा सामना जिंकायचाच आहे. तर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम राहणार आहे. या सामन्याविषयी काय सांगशील? बाद फेरी चालू झालेली आहे आणि ह्याच्या अगोदर साखळीचे सामने होते तेव्हा पण आम्ही सगळे सामने जिंकण्यासाठीच खेळत होतो. आता पण आम्ही क्वालिफाय झालो तिथे पण आम्ही 100% दिलं. हा सामना करो या मरो आमच्यासाठी आहे आणि आम्ही यशस्वीरित्या चांगलं क्रिकेट खेळून हा सामना जिंकायचा नक्कीच प्रयत्न करू. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लक्ष या 2 मिनिटं घेणार आहोत. काय सांगशील या सामन्याविषयी? कारण हा देखील तुमच्यासाठी महत्वाचा सामना आहे. हा सामना तुम्हाला देखील जिंकायचा आहे. कारण जर हा सामना गमावला तर मात्र या स्पर्धेच्या तुम्ही देखील बाहेर जाणार आहात. हो, नक्कीच नॉकआउट स्टेज चालू झालेले आहेत. हा सामना आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करून 100% देऊ. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर एलिमिनेटरच्या सामन्याचा आता टॉस झाला. एका बाजूला टीम रॉयल स्टॅलियन्स आहे, दुसऱ्या बाजूला एका बाजूला आपण पाहिलं तर विघ्नहर्ता आहे आणि रॉयल स्टॅलियन्स या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. धन्यवाद. दुसऱ्या डावाला आता होईल सुरुवात. 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 47 करायचे. 30 बॉल 47 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. बाय विक्रम एक मॅच बाय. बोलला असतं तर यायला पाहिजे होतं बघून.
मोठ्या भावाकडे लक्ष पाहिजे जा विक्रम भाई एक मॅच भाई रात्री बसायचं कसं विक्रम धनावडे स्ट्रायकिंग एंडला शैलेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला पार. 30 मध्ये करायचे आहे टोटल 47 धावा. पहिलाच बॉल खेचून मारलाय शैलेशने, बरोबर गेलाय कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणाच्या दिशेने. आणि प्रेक्षकांसाठी देखील आता पारितोषिक आले आयोजन समितीच्या माध्यमातून. एका हातामध्ये जो प्रेक्षक झेल टिपणार त्याच्यासाठी हे विशेष पारितोषिक असणार आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये आयोजन समितीकडून हे पारितोषिक असेल. स्लोअर वन बॉल, समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय, रन मिळणार नाहीये. आता 2 धावा धाव फलकावर झाल्यात. सरळ रेषेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, बरोबर टप्प्यावर बॉल हाताळला होता गोलंदाज विक्रमने. स्लोअर वन बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत, बॉलच्या खाली फिल्डर श्लोक जाधव कडून चूक. श्लोक जाधव कडून मोठी चूक झाली आहे. पहिल्या डावामध्ये देखील ते चित्र आपण पाहिलं होतं. पार्थ बुचकेला जीवनदान आणि त्यानंतर आता शैलेश शेडगेलला देखील आता जीवनदान मिळालंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय सोप्पा झेल होता. चांगला बॉल विक्रम धनावडेने हाताळला आणि त्यानंतर तो स्वतः बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. विकेट किपर श्लोक जाधव बॉल पर्यंत पोहोचला आणि त्याच्या हाताला बरोबर स्पर्श केला चेंडू आणि त्याच्या हातातून झेल निसटला आणि त्यानंतर विक्रम धनावडे नाराज आहे. हो आणखीन एक संधी गमावली आहे. आणखीन एक संधी पुन्हा एकदा श्लोक जाधवनेच गमावली आहे. सिद्धी नाराज आहे श्लोकवर, कारण त्याला ठाऊक आहे किती महत्वाचा विकेट. ऍक्शन रिप्ले, बॅटची आतली कडा घेतली होती चेंडूने. विकेट किपर श्लोक जाधव कडून पुन्हा एकदा चूक झाली. अशा चुका होतच असतात, कारण प्रत्येकावर दडपण दबाव निर्माण झाले. हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला होता. प्रयत्न चांगला केला श्लोक जाधवने. 2 पायामध्ये बॉलला अडकवण्याचा प्रयत्न देखील केला होता श्लोक जाधवने. तो प्रयत्न अयशस्वी राहिलाय. 3 धावा आता धाव फलकावर झाल्यात. 26 मध्ये करायचे 44. 26 बॉल 44 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे आता. चांगला बॉल चेंडूला सन्मान दिलाय. पॉइंट मध्ये फिल्डर होते प्रथमेश. चांगली फिल्डिंग प्रथमेशने केली आहे. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. दडपण दबाव प्रत्येकावर निर्माण झालाय, कारण हा महत्वपूर्ण सामना आहे. या सामन्यामध्ये जिंकायचंय, प्रयत्न करायचे आहेत. हो आणखीन एक बॉल आता बरोबर टप्प्यावर हाताळला होता. फलंदाज आपण पाहिलं तर बीट झालेत. 22ची धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजेच काय, पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 4 जिंकण्यासाठी. 24 बॉल मध्ये करायचे आहेत 43 धावा. 24 बॉल 43 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण असतं. इथून पुढे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम श्रीमंत समर्थ. पार्थ बुचके नवीन गोलंदाज आहे. ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी तो आलाय. काय खेळ केला पार्थ बुचके या खेळाडूने. संपूर्ण स्पर्धा या खेळाडूने गाजवली आहे.
पहिला बॉल आता सोडून दिलाय आणि सोडून दिलेला हा बॉल डॉट आहे असं पंच घोषित करतायत. पण फलंदाजी करत असलेल्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय, त्याची आता पडताळणी केली जाईल. वाईट बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते. बॅटिंग करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पारचा हा बॉल स्लो मोशन मध्ये 360 डिग्री अँगल मध्ये हा रिव्ह्यू दाखवला जातोय. प्रत्येक इनिंगला एक एक रिव्ह्यू आहे, नोंद घ्या सिद्धी शेडगे. वाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाते. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि तो निर्णय आता आलाय. फेअर डिलिव्हरी, इट्स फेअर डिलिव्हरी. म्हणजेच की आता रिव्ह्यू देखील गमावला टीम श्रीमंत समर्थ या संघाने. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण खचाखच भरलंय प्रेक्षकांनी. आज त्यांना देखील ठाऊक आहे अंतिम दिवस आहे, स्पर्धा कोण जिंकणार त्यांना देखील पाहायचंय. चांगला बॉल बरोबर टप्प्यावर हा बॉल हाताळलाय गोलंदाज पार्थ बुसकेने. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 4 धावा धाव फलकावर. 22 मध्ये आता करायचे 43 धावा. चांगला बॉल आहे आणि आता सुशांत लोटनकरने बॉल अडवलाय. म्हणजेच काय डॉट बॉल आलाय, रन मिळणार नाहीये. दडपण दबाव निर्माण झाले. चांगली गोलंदाजी करतोय पार्थ बुचके. एकवीस मध्ये करायचे 43. 4 धावा धाव फलकावर झालेत. ज्या वेळेला आपण पाहिलं तर अगदी झाडामध्ये बॉल चाललाय. बॉल झाडामधला आदळून पुन्हा मैदानामध्ये येतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या इकडे पुढे सरकली आहे. 5 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 20 बॉल मध्ये 42 धावा करायचे आहेत. पार्थ सावंतला आपण पाहतोय इन ऍक्शन. ही संपूर्ण स्पर्धा या खेळाडूने गाजवली आहे. तो आता खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करतोय. बॅटिंग करावी लागेल कारण अशा मॅच त्याने जिंकवल्या त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मोठ्या मॅच त्याने विजय करून दिल्यात आपल्या संघाला. कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं 12 बॉल 26 ची मॅच त्याने जिंकवली होती. चांगला बॉल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सुशांत लोटणकर प्रयत्न त्याने देखील चांगला केलाय. 1 धाव कंप्लीट. बॉल त्याच्या हातामध्ये बरोबर बसला नव्हता पण त्यानंतर मात्र त्याने चांगला प्रयत्न केला. सुशांत लोटणकरने 1 धाव कंप्लीट केली. धावा झाल्यात 6. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून गरज आहे 41 धावांची. 19 बॉल 41 धावा करायचे आहेत. क्रिकेटचा महासंग्राम मॅच ऑन. आता हा बॉल जर आपण पाहिलं तर अगदी बॅटची आतली कडा घेऊन निघून जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. म्हणजेच काय आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 7. उर्वरित 18 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे 40 धावांची.
करायचे आहेत. 7 धावा धाव फलकावर झाल्यात. सिद्धी शेडगे स्वतः ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी सज्ज आहे. या मॅच मध्ये चांगली मॅच रंगते. जिंकणार कोण ही मॅच? अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होणार? पहिला बॉल सरळ रेषेत खेचून मारलाय. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. आता धावा मिळतील 4 चौकार. चौकार मारलाय. पहिला चौकार आलाय पारच्या बॅट मधून. या डावातील चांगला स्ट्रोक. आता मॅचचं समीकरण बदललंय. 17 बॉलचा काही शिल्लक असणार आहे. 17 बॉल मध्ये धावा करायचे 36 सामना जिंकण्यासाठी. 17 बॉल 36 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. संपूर्ण मॅच पार्थ सावंतच्या खांद्यावर आहे. हा सामना किल्ला लढवावा लागेल. एकटा लढायला लागेल पुन्हा एकदा पार्थ सावंतला या मॅच मध्ये देखील. आणखीन एक सरळ रेषेत. हो 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 प्रयत्न करायचे होते. लॉंग ऑनला फिल्डर होता सुशांत कडणे. काहीच केलं नाही त्याने. काहीच केलं नाहीये सुशांत कडणे. पाहतच राहिला. बॉल तोपर्यंत निघून गेला. आता गोशंकी क्षेत्रामध्ये 2 धावा मिळणार आहेत. धावा झाल्या धाव फलकावर. आता 13-16 मध्ये आता करायचे आहेत 34 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये काहीच केलं नव्हतं सुशांत कडणेने. प्रयत्न करायचे होते या बॉलवर. सोळा मध्ये करायचे 34. 16 बॉल 34 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. पुन्हा एकदा सरळ रेषेत खेचलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा बॉल आता गेलाय मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा मिळतील धावा 4. आलाय LCD चौकार. हे अॅनिमेशन्स आपण पाहतोय ते देखील केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावा झाल्यात 17. 15 मध्ये आता करायचे आहेत 30. अर्धे चेंडू शिल्लक. दुप्पट धावा करायचे आहेत. आपटलेला चेंडू पुल केलाय. बॉल झालाय गुल आणि मिळणार आहे धावा 2. हो 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 चांगला बॉल. चांगल्या टप्प्यावर हाताळला. आता साईड आता चेंज केली होती सिद्धी शेडगेने आणि त्यानंतरचा बॉल बरोबर टप्प्यावर हाताळलाय. 13 बॉलचा काही शिल्लक आणि 28 धावा अजूनही करायचे. 13 मध्ये 28 धावा करायचे. हा डगआउट आपण पाहतोय श्रीमंत समर्थ या संघाचा थोडा टेन्शन मध्ये दिसतोय. मैदानामध्ये पार्थ आहे तोपर्यंत हे शक्य आहे. अजूनही मॅच जिंकू शकतो संघ. टीम श्रीमंत समर्थ मॅच जिंकण्यासाठी 13 मध्ये 28 ची गरज असणार आहे इथून पुढे या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करेल श्रीमंत समर्थ. हो बॉल सोडून दिलाय. बॉल सोडून दिलाय. आता हा बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला चेंडू वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये आता ऍड होईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. 20 धावा आता धाव फलकावर झालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली. 13 मध्ये आता 27 करायचे आहेत. 13 बॉल 27 रन्स टू विन.
हा महत्वाचा बॉल असेल या मॅच मधील. आपटलेला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव पूर्ण केली जाईल का? यस, ती धाव आता कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय, आता 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा धाव फलकावर झाल्यात. उर्वरित 12 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 12 बॉल मध्ये करायचे 26. आता 1 मिनिटाचा स्पोर्टिसॅक स्ट्रॅटेजिक टाइम आउट. विक्रम धनावडे आलाय. नवीन गोलंदाज आहे. 12 मध्ये 26 करायचे आहेत. पहिला चेंडू हाताळलाय जरूर, पण आता व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाते. रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाईल. बॉल फिरलाय. व्हाईट बॉल. परफेक्ट डिसिजन दिला होता ऑन फील्ड अंपायर सर सुबोध गडसे यांनी. आणि आता रिव्ह्यू देखील गमावला असेल टीम विदिशा स्टार्स या संघाने. चला चालू करा मॅच. चला मॅच चालू करा. DRS घेतलेल्या ऑलरेडी थर्ड अंपायरचा डिसिजन देखील आलाय. आता मॅचचं समीकरण बदललंय. व्हाईट बॉल आहे. 1 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 22 धावा धाव फलकावर. 12 मध्ये 25 करायचे आहेत. रिव्ह्यू गमावलाय. दोन्ही संघांनी रिव्ह्यू गमावलाय. हो, बॉल परफेक्ट डिलिव्हरी. बरोबर टप्प्यावर आता विक्रम धनावडेने हा बॉल हाताळलाय. परफेक्ट यॉर्कर
यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून आता त्याच्याकडे पाहिलं जाईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विक्रम धनावडे चांगला खेळ त्याने केले. 11 मध्ये आता करायचे 25. सरे खेचलाय आडव्या बॅकने फटका. बॉल गेलाय आता आर पार. मिळतील धावा 4. आलाय LCD. चौकार. आहे 26 धावा आता धाव फलकावर झाल्या आहेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 10 बॉल मध्ये 21 धावा अजूनही करायचे आहेत. सरळ पुन्हा एकदा खेचून मारलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हा बॉल आता नेमका कुठे ट्रॅव्हल झालाय. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा मिळणार आहेत. 2 आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28. 9 मध्ये आता करायचे आहेत अजून 19. 9 बॉल मध्ये 19 धावा करायची आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने ही स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस आज या स्पर्धेचा. अंतिम रजनी आपण पाहतो या स्पर्धेची. 28 झाले धाव फलकावर. पहिला क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. 9 बॉल मध्ये 19 धावा अजूनही करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी हा महत्वाचा सामना आहे. 9 बॉल करायचे आहेत. 19 धावा. 13 बॉल मध्ये 20 धावांवर बॅटिंग करतोय 3 चौकारांच्या मदतीने पार्थ सावंत. हो यावेळेला फटका फसलाय अमन. प्रयत्न चांगले केले होते अमनने. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र आता शैलेश आउट आहे. डीजे नवीन फलंदाज हर्षल पवार. त्याच्याकडे देखील पॉवर आहे. श्लोकने तो थ्रो दिला होता आणि म्हणूनच की काय शैलेश शेडगेची विकेट आली आहे. विक्रम धनावडे मॅच मध्ये कमबॅक करेल का. 8 बॉल मध्ये 18 धावा अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. स्लोअर 1 बॉल पिक करत असताना उडवलाय या बॉलला आणि बॉल आता नेमका कुठे जाईल. मिळणार आहेत फक्त 2 धावा मिळणार आहेत. आता मॅचचं समीकरण पूर्णच बदलून गेले. आता धावा झाल्या धाव फलकावर 31. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 16 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका. हा बॉल महत्वाचा आहे या मॅच मधील. हा महत्वाचा बॉल आहे. 7 बॉल मध्ये करायचे आहेत 16 धावा. 7 मध्ये 16 ची गरज आहे. 31 झाल्यात धाव फलकावर. 31 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. हा शेवटचा बॉल महत्वाचा असेल. निर्णायक क्षण आहे या मॅचचा. निर्णायक क्षण. या मॅचचा निर्णायक क्षण. हा महत्वाचा चेंडू आहे. 7 बॉल मध्ये करायचे 16 धावा. 31 धावा धाव फलकावर झालेत.
7 मध्ये करायचे 16-31 झाल्या धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. सरळ खेचलाय, सरळ खेचलाय, स्ट्राइक डाऊन दी ग्राउंड फटका जाऊन आदळलाय अनुपम अपार्टमेंटला. आता धावा किती आहेत, धावा नक्की किती आहेत ते पाहावं लागेल. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. काय परफेक्ट सरळ रेषेमध्ये स्ट्राइक डाऊन दी ग्राउंड फटका 5-6 बॅट मधून. पहा एक्शन रिप्ले. बॉल नेमका कुठे जाऊन आदळलाय ते पाहावं लागेल, कारण स्पर्धेचे नियम थोडेसे वेगळे आहेत. ते पाहावं लागेल नेमका बॉल कुठे आदळलाय, नेमका बॉल कुठे आदळलाय त्याची पडताळणी आता केली जाईल. नेमका बॉल कुठे गेलाय. 4 धावा, चौकार. पंचांचा निर्णय आलाय. म्हणजेच काय, आता मॅचचं समीकरण 6 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 6 बॉल मध्ये धावा करायची आहेत. 12-35 धावा आता धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. पार्थ लढतोय मैदानाच्या आतमध्ये. पण विशेष बाब म्हणजे आता काय होणार, या ओव्हर मध्ये नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येणार आहे, कारण शेवटच्या बॉलवर चौकार आला होता पार्थ बॅट मधून. सगळ्या प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय, जिंकणार कोण ही लढत, अंतिम फेरी कोणता संघ गाठणार. ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दिलीपभाई गवस देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. लालबाग क्रिकेट धमाका सगळ्यांना वेळ लावलाय या LCD ने, कारण इकडे प्रत्येक सामना चुरशीचा झालाय. अगदी पहिल्या मॅच पासून प्रत्येक सामना आपण पाहतोय, प्रत्येक रजनीमधील प्रत्येक सामना महत्वाचा ठरलाय. हर्षल पवार करेल का वार पाहायचंय, कारण त्याने देखील चांगला खेळ केलाय. हर्षल पवारने गेले 2 दिवस आपण त्याची फलंदाजी पाहिली. जेव्हा जेव्हा संघाला गरज भासली हर्षल पवार आपल्या संघासाठी धावून आलाय. साहिल पेडणेकरने देखील चांगली साथ दिली आहे टीम श्रीमंत समर्थ या संघाला. आता नवीन गोलंदाज आहे सुशांत कडणे. सुशांत कडणे आले. 6 बॉल मध्ये करायचे आहेत 12. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर आता काय घडलंय, लेग बाईच्या स्वरूपात ही धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजेच काय, 5 बॉल मध्ये 11 धावा करायचे आहेत. स्लोअर 1 बॉल हाताळला होता गोलंदाज सुशांत कडनेने आणि हा बॉल मात्र निघून गेला. आता गोशांकी क्षेत्रामध्ये 5 मध्ये करायचे आहेत आता 11 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका अमन. पंचांना देखील विनंती आहे वेळेवर लक्ष द्या प्लीज. 5 बॉल मध्ये 11 ची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. काय होणार या मॅच, काय होणार या मॅच पाहायचंय. हा महत्वपूर्ण सामना आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. LCD 2026 16व पर्व या स्पर्धेचं. अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल, पुढचा बॉल उडवलाय. हो 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 हर्षल पवारचा वार. बॉल जाईल सीमा रेषा पार 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 पार. धावा मिळतील 4. चौकार. धन्यवाद. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 7 धावा आता करायच्या आहेत. हर्षल पवारने चांगली फलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. असेच सामने पाहायचे असतात प्रेक्षकांना. ही LCD आहे, इकडे होऊ शकतं. लालबाग क्रिकेट धमाकामध्ये धमाका होतच असतो आणि आता हा धमाका कोण करणार. 4 मध्ये करायचे 7. महत्वपूर्ण सामना. पार्थ सावंत एकटा लढलाय पुन्हा एकदा या मॅच मध्ये. प्रत्येक मॅच मध्ये एकटा लढतोय पार्थ सावंत. सोडून दिलाय चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होईल का पाहायचाय. ओ हो 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 कोणता फलंदाज बाद आहे. पंचांकडे पाहायचंय कोणता फलंदाज बाद आहे. यस, हर्षल पवार आउट आहे. पंचांनी निर्णय दिलाय. हर्षल पवार आउट. हर्षल पवार आउट.
OUT हर्षल पवार आउट आहे. जो निर्णय पंचांनी दिलाय तो मान्य करावा लागेल. अगदी योग्य डिसिजन दिलाय पंचांनी, तो निर्णय ग्राह्य धरला जाईल. वाईट बॉल आहे आणि तो वाईट बॉल देखील टीमच्या खात्यामध्ये ती एक्स्ट्राची धाव ऍड केली जाईल. वाईट बॉल दिलाय पंचांनी. साहिल पेडणेकर आलाय. नवीन फलंदाज साहिल पेडणेकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आहे साहिल पेडणेकर. माननीय श्री सागरजी पांचाळ यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सागरजी पांचाळ साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये. विनंती असेल सागरजी पांचाळ साहेब, आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर बसून या मॅचचा आपण आनंद घ्या.
निर्णय मान्य केला जाईल. म्हणजेच का आता मॅचचं समीकरण पूर्णच बदलून गेलंय. चेंडू शिल्लक असणार आहेत आता शेवटचे 3 आणि 3 मध्ये आता करायचे आहेत 7 धावा. तीन बॉल मध्ये आता 7 धावा करायचे आहेत. नवीन फलंदाज आलाय साहिल पेडणेकर. गरमा गरम सामना आहे. अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल ते पाहावं लागेल. साहिल पेडणेकर कडे देखील ताकद आहे कारण त्याने देखील हा कारनामा केलाय या संपूर्ण मॅच मध्ये. 2 मिनिटं मॅच थांबवा सर. मगाशी सांगितल्यासारखं आपण जर अंपायरला वाटला की ह्यानंतर मला परत डिसिजन घ्यायचंय, मला जाऊन परत चेक करायचंय, तर इकडे होणार, चेक होणार. ठीक आहे. Yes. आणि ओनरनी यायचं नाही, कुठल्याच ओनरनी ह्याच्यामध्ये यायचं नाही ग्राउंड मध्ये. साहिल पेडणेकर आलाय. मोठमोठे फटके ठोकण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. तोच आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. मॅच ऑन. उडवलाय साहिलने, उडवलाय चेंडू. निघून गेला आता 2 धावांसाठी. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा मिळणार आहेत. आता मॅच ऑन. 2 बॉल मध्ये आता 5 धावा करायचे आहेत. 2 मध्ये आता 5 धावा कराव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी. काय होणार, कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार. पार्थ मात्र आता नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. नवीन फलंदाज साहिल पेडणेकर आहे. हा बॉल महत्वाचा आहे या मॅच मध्ये. या मॅच मध्ये हा बॉल महत्वाचा असणार आहे. या बॉलवर संपूर्ण मॅचचं गणित आता डिपेंड असणार आहे. शाबाश भाई. साहिल पेडणेकर ठरेल का हिरो या मॅच मध्ये. बॅटिंग करावी लागेल. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कैलासवासी योगेश जाधव पाटील क्रीडांगणामध्ये प्रेक्षक. स्टेप आउट झाला. 1 धाव कंप्लीट. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर धावा करायच्या 4. 43 धावा धाव फलकावर. 2 गडी बाद झालेत. आता मॅच गरमा गरम आहे. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये आहे. लालबाग क्रिकेट धमाका. 1 साइड हिरो मैदानात अजूनही फलंदाजी करतोय. हा शेवटचा बॉल. किती धावा येणार या बॉलवर. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. एका बाजूला श्रीमंत समर्थ आहे, दुसऱ्या बाजूला विदिशा स्टार प्रज्योतजी कदम यांचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला शैलेश शेडगे यांचा संघ आहे. सामना कोणता संघ जिंकणार पाहावं लागेल. शेवटचा बॉल. 4 धावांची गरज. 4 धावा कराव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. गरमा गरम सामना, पैसा वसूल मॅच आहे. सरा खेचलाय आणि हा बॉल 2 धावांसाठी गेलाय. म्हणजेच काय, विदिशा स्टार प्रज्योत कदम आणि कंपनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाली आहे. अभिनंदन टीम विदिशा स्टार.